नमस्ते, बैठो। तुम कैसे हो? ठीक है ना? यस, मैं भी ठीक हूँ। ओके, पिछले क्लास में तुमने क्या पढ़ा? कबीरदास के बारे में पढ़ा है? जी हाँ, यस। आपको जानते हैं कबीरदास कौन था? यस, कबीरदास हिंदी साहित्य के सुवर्ण युग में माना जाता है। हिंदी साहित्य के सुवर्ण युग में कबीरदास को माना जाता है। कबीरदास का जीवित काल सन 1440 से 1518 तक हुई। 1440 से 1518 तक हुई। वो अनाथ थे, कबीरदास अनाथ थे। किंवदंती है कि काशी के लहरदारा तालाब के किनारे इस कबीरदास को मिला, एक जुलाहा दंपति को मिला। उस जुलाहा दंपति का नाम था नीरू और नीमा। नीरू और नीमा ने इस नवजात बच्चे को लेकर पालन पोषण किया। नीरू नीमा मुसलमान थे। कहा जाता है कि कबीरदास जन्म से हिंदू थे और मुसलमान होकर जीवित रहे, और उनको पढ़ाई लिखाई में नहीं रुचि थी। दना लोई नामक लड़की से विवाह हुआ और 2 संतानें हुई थी, कमाल और कमाले। वे हिंदू मुसलमान एकता के सफल प्रवर्तक रहे। जाति पाति, छुआछूत, उच्च नीच का नीत भाव, अंधविश्वास आदि भावनाओं को वे विरोध करते थे। कबीरदास निरक्षर थे, देश देश में घूमते रहते थे और उनकी भाषा सदुकड़ी भाषा है। कबीर ईश्वर को रूपरहित मानते थे। उनके अनुसार ऐसी कोई भी जगह नहीं जहां ईश्वर का चमत्कार नहीं, सब कुछ ईश्वर का ही अंश है। कबीर का मानना है कि मनुष्य अपनी अज्ञता के कारण ईश्वर दर्शन से वंचित है। इसका मतलब കബീർദാസ് ഹിന്ദി സാഹിത്യത്തിലെ സുവർണയുഗത്തിൽ ഒരാളായിട്ടാണ് അറിയപ്പെടുന്നത്. ഹിന്ദിയിൽ ഒരുപാട് ഭക്തകവികൾ ഉണ്ടായിരുന്നു. കബീർദാസ്, തുളസിദാസ്, സൂർദാസ്, ജയസി, മീരാബായ്, റഹീം, രസഖാൻ ജैसे उनमें प्रमुख कवि थे കബീർദാസ്. കബീർദാസ് അക്ഷരജ്ഞാനമില്ലാത്ത ഒരാളായിരുന്നു. അദ്ദേഹത്തിനെ ഒരു ലഹർദാര എന്ന് പറയുന്ന താലാബിൻ്റെ അരികെ നിന്ന് നീരു और നീമ ദമ്പതിമാർ എടുത്തിട്ട് പോറ്റി വളർത്തി എന്നാണ് പറയപ്പെടുന്നത്. ജന്മത്തിൽ ഹിന്ദുവാണെന്നും മുസൽമാനായിട്ട് വളർന്നു എന്നും. അദ്ദേഹം നല്ല ഒരു സാമൂഹ്യ പരിഷ്കർത്താവ് കൂടിയായിരുന്നു. ഈശ്വരനെക്കുറിച്ചും ഗുരുവിനെക്കുറിച്ചും ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ അദ്ദേഹം നമ്മോട് പറയുന്നുണ്ട്. അദ്ദേഹത്തിൻ്റെ ദോഹയിലൂടെ നമുക്കതിൻ്റെ സന്ദേശവും നൽകുന്നുണ്ട്, തത്വം നൽകുന്നുണ്ട്. നമുക്ക് ദോഹയിലേക്ക് കടക്കാം. ഫസ്റ്റ് ദോഹ ഐ തിങ്ക് യു സ്റ്റഡി पिछले कक्षा में. फर्स्ट वन, तेरा साई तुझ में जो पुहपन में बस, कस्तूरी का मृग जो फिर फिर ढूंढत कास. तेरा साई तुझ में, तेरा साई तुझ में जो पुहपन में बास, जो पुहपन में बास, कस्तूरी का मृग, कस्तूरी का मृग जो फिर फिरी ढूंढत कास. इस दोहे का अर्थ यह है, कबीरदास हमको कहते हैं कि
कस्तूरी मृग के नाभि में कस्तूरी रहकर वो घास घास में ढूंढते हैं। उनको नहीं जानते हैं उसके नाभि में कस्तूरी है, वो घास घास में ढूंढते हैं। उसी प्रकार मनुष्य के अंदर कौन निवास करते हैं? ईश्वर निवास करते हैं। मनुष्य की अज्ञता के कारण बाहर खोजते हैं, देवालय में, मस्जिद में, सभी जगहों में खोजते हैं। कबीरदास हमको कहते हैं कि मनुष्य के अंदर में ईश्वर निवास करते हैं. കബീർദാസ് നമ്മോട് പറയുന്നത് ഈശ്വരനെ അന്വേഷിച്ച് നമ്മൾ ദേവാലയങ്ങളിലോ മസ്ജിദുകളിലോ ഒന്നും പോവേണ്ട ആവശ്യമില്ല. നമ്മളോട് ഒന്നിച്ച് നമ്മളുടെ ഉള്ളിൽ തന്നെ ആരുണ്ട്? ഈശ്വരനുണ്ട്. വൺ എക്സാമ്പിൾ, ഏത് രീതിയിലാണോ കസ്തൂരിമാനിൻ്റെ നാപ്പിൽ കസ്തൂരി ഉള്ളത് അറിയാതെ അത് പുല്ലുകളിൽ അന്വേഷിച്ചിട്ട് ലാസ്റ്റിൽ അത് പിടഞ്ഞ് മരിച്ചു പോകുന്നത്, അതേപോലെയാണ് മനുഷ്യൻ്റെ അജ്ഞത കാരണമാണ് ഈശ്വരനെ അന്വേഷിച്ച് വരുന്നത്. ഓക്കെ, ദെൻ നെക്സ്റ്റ്, जाति न पूछो साधु की, जाति न पूछो साधु की, जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, मोल करो तलवार का, पड़े रहन दो म्यान. नेक्स्ट दो है, जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पड़े रहन दो म्यान. इस दोहे में हमको क्या कहते हैं? कबीरदास कहते हैं सज्जनों की जाति पूछना. कबीरदास सह नहीं जाता था. सज्जनों को जाति पूछना कोई आवश्यकता नहीं है. നല്ല ജനങ്ങളോട് അവരുടെ ജാതി ഏതാണെന്ന് ചോദിക്കണോ? नहीं. उनका कहना है सज्जनों की जाति नहीं, उनके ज्ञान का पता लगाया जाना चाहिए. അദ്ദേഹം പറയുന്നത് അവരുടെ ജാതി അല്ല നിങ്ങൾ ചോദിക്കുന്നത്, അവരുടെ ജ്ഞാൻ, നോളജിനെ കുറിച്ച് അന്വേഷിക്കൂ. കബീർ कहते हैं തൽവാർ ഖരീദനെ വാല മ്യാൻ की सुंदरता नहीं. കബീർദാസ് നമ്മോട് പറയുന്നു നമ്മളൊരു തൽവാർ വാങ്ങാണ്, ഒരു വാൾ വാങ്ങാൻ. നമ്മൾ ആ സമയത്ത് നമ്മൾ അതിൻ്റെ വാൾ ഉറയുടെ ഭംഗിയാണോ ആസ്വദിക്കുന്നത്? നെഹി, അതിൻ്റെ ആവശ്യമുണ്ടോ? ഇല്ല. തൽവാർ की ശ്രേഷ്ഠത देखता है. ആ വാളുറയുടെ ഉള്ളിലുള്ള തൽവാർ എങ്ങനെയാണെന്ന്, അതിൻ്റെ ശ്രേഷ്ഠത, അതിൻ്റെ മഹാത്മ്യം എങ്ങനെയാണെന്നാണ് അന്വേഷിക്കേണ്ടത്. इसका एक अच्छा उदाहरण है, जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पड़े रहन दो म्यान. ओके, सज्जनों की जाति पूछना कबीर सहा नहीं जाता है. कबीरदास कहते हैं कि सज्जनों को जाति न पूछो, उनके ज्ञान के बारे में अन्वेषण करो, उनके ज्ञान के बारे में पूछो. अच्छा उदाहरण है, तलवार खरीदते समय उनकी म्यान की सुंदरता नहीं, तलवार की श्रेष्ठता देखता है. ओके, समझा? यस. देन नेक्स्ट दो है, साई इतना दीजिए, नेक्स्ट, साई इतना दीजिए, साई इतना दीजिए, जामे कुटुंब समाय, जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं, मैं भी भूखा न रहूं, साधु न भूखा जाए.
इस दोहे में कबीरदास हमको कहते हैं कि सज्जनों की साई इतना दीजिए जामे कुटुंब समय में भी भूख न रहो साधु न भूखा जाए, साधु न भूखा जाए। कबीरदास हमको कहते हैं कि कल के लिए कुछ कमा कर रखने से वे विरोध करते थे। कल के लिए मीन्स टुमोरो, टुमोरो कल के लिए कुछ कमा कर रखने से वे विरोधी थे। നാളത്തേക്ക് വേണ്ടി മാറ്റി വെക്കുക, സമ്പാദിച്ചു വെക്കുക എന്നതിനോട് ആരും യോജിക്കുന്നില്ല, കബീരദാസ് യോജിക്കുന്നില്ല। वो हमको कहते हैं, ईश्वर से उनकी प्रार्थना है, हे ईश्वर मुझे आज के लिए जितना चाहिए उतना ही दे, आज के लिए जितना चाहिए उतना ही दे, ഇന്നത്തേക്ക് വേണ്ടി എനിക്ക് എത്രയാണോ വേണ്ടത് അത് നീ നൽകിയാലും मेरा परिवार कभी भूखा न रहे, എൻ്റെ ഫാമിലി ഒരിക്കലും എന്താവാൻ പാടില്ല, വിശക്കാൻ പാടില്ല। मेरा घर में आने वाले सज्जन साधु भी भूखा न रहे, എൻ്റെ വീട്ടിലേക്ക് കയറി വരുന്ന നല്ല ജനങ്ങൾ ഒരിക്കലും എന്തറിയാൻ പാടില്ല, വിശപ്പറിയാൻ പാടില്ല। मेरे घर में भोजन के लिए आने वाले मेहमान भी खाली हाथ से न लौटे, എൻ്റെ വീട്ടിലേക്ക് വരുന്ന മെഹമാൻ ഗസ്റ്റും വിശപ്പറിയാൻ പാടില്ല। उस तत्व इस दोहे से हमको मिलते हैं। साई इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा न रहूं साधु न भूखा जाए। साई इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा न रहूं साधु न भूखा जाए। कबीरदास कल के लिए कुछ कमा कर रखने से विरोध करते थे। कल के लिए कमा कर रखने से कबीरदास विरोध करते थे। നാളത്തേക്ക് മാറ്റി വയ്ക്കുക, നാളത്തേക്ക് സമ്പാദിച്ചു വെക്കുക എന്ന് പറയുന്നത് കബീരദാസ് എന്ത് ചെയ്യുന്നു? വെറുക്കപ്പെടുന്നു। You understood that? Okay. The next दोहे, सब धरती कागज करो, सब धरती कागज करो, सब धरती कागज करो, लेखनी सब बन राय, लेखनी सब बन राय, सात समुद्र की मसी करूं, सात समुद्र की मसी करूं, गुरु गुण लिखा न जाए, गुरु गुण लिखा न जाए। मीन्स इस दोहे में सब धरती कागज करूं, लेखनी सब बन राय, सात समुद्र की मसी करूं, गुरु गुण लिखा न जाए। इस दोहे में गुरु के बारे में हमको कहते हैं, गुरु के बारे में अपने गुरु की महिमा വർണ്ണൻ करते കബീരദാസ് ധക്കത്തെ नहीं है। തൻ്റെ ഗുരുവിനെ വർണ്ണിച്ചിട്ട് കബീരദാസ് ഒരിക്കലും എന്തായിട്ടില്ല, ടയർഡായിട്ടില്ല। अपने महान गुरु के शिष्य होने के उन्हें गर्व है। वो कहते हैं सारी धरती को कागज बना दे, इस दुनिया के सारी धरती को कागज बना दे, और इस दुनिया के इस संसार के सभी पेड़ों को कलम बना दे, और सात समुद्रों के पानी को स्याही बना दे। इतनी सारी चीजें मुझे सौंप दे, तब भी मेरे गुरु की महिमा लिखा नहीं जा सका। മീൻസ് ഈ ധരത്തി മുഴുവൻ ഒരു കാഗസ് പേപ്പറാക്കി തന്നാലും, ഈ വേൾഡിലുള്ള എല്ലാ ട്രീസും പേനയാക്കി തന്നാലും, ഈ 7 സമുദ്രത്തിലുള്ള പാനി വാട്ടർ മഷിയാക്കി തന്നാലും എനിക്ക് എൻ്റെ ഗുരുവിൻ്റെ മഹിമ എഴുതി തീർക്കാൻ കഴിയില്ല. അത്രയും ഉണ്ട് എനിക്ക് ആരെക്കുറിച്ച് എഴുതാൻ, ഗുരുവിനെ കുറിച്ച് എഴുതാൻ. അത്രയും ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആയിട്ട്, അത്രയും പ്രാധാന്യമാണ് ഗുരുവിനാര് നൽകുന്നത്, കബീർദാസ് നൽകുന്നത്. ओके, द नेक्स्ट गुरु, वन मोर गुरु के बारे में कबीरदास हमको कहते हैं, गुरु गोविंद दोम खड़े काके लागों पाए, बलिहारी गुरु अपने जिन गोविंद दियो बताए। फर्स्ट दोहे में कबीरदास कहते हैं कि गुरु का वर्णन करना असाध्य है, गुरु का वर्णन करना असाध्य है। इस दोहे में गुरु और गोविंद दोनों मेरे सामने खड़े हैं, तो गुरुവും ഈശ്വരനും രണ്ടുപേരും എൻ്റെ മുന്നിലുണ്ട്.
मैं पहले किसकी चरण वंदना करूं? ഞാൻ ആദ്യം ആരുടെ കാൽക്കല വന്ദിക്കുക? അദ്ദേഹം തന്നെ പറയുന്നു, मैं पहले गुरु की ही वंदना करूंगा. ഞാൻ ആദ്യം ആരെയാണ് വന്ദിക്കുക? ഗുരുവിനെ. क्योंकि उन्होंने ही मुझे ईश्वर को दिखाया है. അദ്ദേഹമാണ് ഈശ്വരനുണ്ട് എന്ന് എനിക്ക് പഠിപ്പിച്ചു തരുന്നത്, ഈശ്വരനിലേക്കുള്ള വഴി കാണിച്ചു തരുന്നത് ആരാണ്? ഗുരുവാണ്. इसलिए मैं गुरु की ही वंदना करूंगा. ओके. गुरु गोविंद तुम कड़े काके लागों पाई, बलिहारी गुरु अपने जिन गोविंद दियो बधाई. कबीरदास पूछते हैं, गुरु और गोविंद दोनों मेरे सामने खड़े हैं, तो मैं पहले किसकी चरण वंदना करूं? मैं पहले गुरु की ही वंदना करूंगा, क्योंकि उन्होंने ही मुझे ईश्वर को दिखाया था. समझा? ओके. द नेक्स्ट, पानी पाड़े नाव में घर में बाड़े नाव, दोनों हाथ उलीचिए यही सज्जन को का. नेक्स्ट दोहा, पानी बांटे नाव में घर में बांटे दाम, दोनों हाथ उलीचिए यही सज्जन को काम. धनार्जन के बारे में कबीरदास हमको कहते हैं. ധനാർജൻ, ഒരുപാട് വെൽത്ത്, ധനം സമ്പാദിക്കുക. അങ്ങനെ സമ്പാദിക്കുന്നതിനെ കുറിച്ച് കബീർദാസ് നമ്മോട് പറഞ്ഞത് പേടിക്കണം നമ്മൾ. ധനാർജൻ को हम डरते हैं. ധനം ആർജിക്കുന്നതിനെ കുറിച്ച്, ധനം ഒരുപാട് ഉണ്ടാക്കുന്നതിനെ കുറിച്ച് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? പേടിക്കണം. वो कहते हैं, जब संपत्ति बढ़ती है तब को डरना चाहिए. जब संपत्ति बढ़ती है तब को डरना चाहिए. ഏത് സമയത്താണോ സമ്പത്ത് ഒരുപാട് വർദ്ധിക്കുന്നത് ആ സമയത്ത് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? ഭയപ്പെടണം, പേടിക്കണം. क्यों? एक अच्छा उदाहरण कबीरदास हमको प्रस्तुत करते हैं. वो क्या है? बिना पानी के नाव चलाना संभव नहीं है, असंभव है. बिना पानी के नाव चलाना, वाटर इല്ലാതെ വെള്ളമില്ലാതെ ബോട്ട് നമുക്ക് എന്ത് ചെയ്യാൻ പറ്റില്ല? ചലിപ്പിക്കാൻ പറ്റില്ല. पर पानी जब नाव में बढ़ने लगता है तो वो पानी नाव को भी डूबा होगा. പക്ഷേ നാവിനേക്കാൾ ഉപരിയായിട്ട് വെള്ളം കൂടുന്ന സമയത്ത്, സമുദ്രത്തിൽ വെള്ളം ഒരുപാട് വരുന്ന സമയത്ത്, ഫ്ലഡ് ആവുന്ന സമയത്ത് ഈ നാവിനെ ഈ വെള്ളം എന്ത് ചെയ്യും? മുക്കിക്കളയും. इसलिए होशियार विवेकी मल्लाह दोनों हाथों से पानी उलीच कर नाव को डूबने से बचाता है. അതുകൊണ്ട് ഹോഷിയാറായ സമർത്ഥനായ മല്ലാഹ്, തോണിക്കാരൻ എന്ത് ചെയ്യും? രണ്ട് കൈകൊണ്ടും വെള്ളം തെടുത്തിട്ട് ആ നാവിനെ വെള്ളത്തിൽ നിന്നും എന്ത് ചെയ്യും? രക്ഷിക്കും, ബച്ചാവ് ചെയ്യും. उसी प्रकार संसार में जीवित रहने के लिए क्या आवश्यक होता है? धन आवश्यक होती है. संसार में जीवित रहने के लिए, इस दुनिया में जिंदगी रहने के लिए, जीवन बिताने के लिए किसकी आवश्यकता होती है? संपत्ति की आवश्यकता होती है. लेकिन पर घर में संपत्ति आवश्यकता से अधिक बढ़ती है, वो സാംസാരികത में डूब देगा. പക്ഷേ നമ്മൾ വിചാരിച്ചതിനേക്കാളും ഒരുപാട് സമ്പത്ത് കൂടുന്ന സമയത്ത് നമ്മൾ തന്നെ എന്തായി പോകും? നമ്മൾ തന്നെ കൺട്രോൾ വിട്ടുപോകും. इसलिए हमें चाहिए कि वो धन दोनों हाथों से दिल खोल कर दान कर दे. അങ്ങനെ കൂടുന്ന സമയത്ത് നമ്മൾ രണ്ട് കൈകൊണ്ടും മനസ്സറിഞ്ഞിട്ട് ദാനമായിട്ട് നൽകണം. അധിക ധന ആപത്തിക്ക് ഓർ ഇഷാര करता है. അധിക ധനം എന്ന് പറഞ്ഞത് നമ്മൾ ഏതിലേക്കാണ് നയിച്ചു വിടുന്നത്? ആപത്തിയിലേക്കാണ് നമ്മളെ നയിക്കുന്നത്. इसलिए कबीरदास हमको कहते हैं कि धनार्जन से हम डरते हैं. धनार्जन को हम डरते हैं. धनार्जन को हम डरते हैं. ओके. ओके. आई थिंक इस दोहा, कबीरदास के इस दोहे को तुमको समझा है ना? यस. आज का ये क्लास समाप्त करना. धन्यवाद.